हॅलो स्टुडंट्स, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. 11th ऍडमिशन प्रोसेस 2026-27. विद्यार्थी आणि पालक आतापर्यंत खूप परेशान होते आणि या परेशानीचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे विद्यार्थ्यांना माहित नव्हतं की त्यांचं कॉलेज कधीपासून चालू होणार आहे, म्हणून ते परेशान होते. पण आता कुठल्याही विद्यार्थ्यानं आणि कुठल्याही पालकानं परेशान होण्याची गरज नाही आहे, कारण आपल्या वेबसाईट वरती ऑलरेडी प्रसिद्ध झालेले आहे की विद्यार्थ्यांचं कॉलेज कधीपासून चालू होणार आहे. त्याची जी अधिकृत डेट आहे, दिनांक आहे, ते समोर आलेले आहे आणि पर्टिक्युलर त्याच दिवसापासून विद्यार्थ्यांचं कॉलेज चालू होणार आहे. तर ते कधीपासून चालू होणार आहे, ती महत्वाची जी डेट असणार आहे, तारीख काय असणार आहे, ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सांगणार आहे. ठीक आहे. तसंच हा जो व्हिडिओ असणार आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, ज्या विद्यार्थ्यांना अजून कुठल्याच प्रकारची अलॉटमेंट मिळालेली नाही. काही विद्यार्थी असे पण आहेत ज्या विद्यार्थ्यांना मागच्या राऊंड मध्ये अलॉटमेंट मिळाली, पण त्यांनी ते अलॉटमेंट घेतलेलं नाही, ऍडमिशन घेतलं नाही, कारण त्यांना ते कॉलेज आवडीचं पाहिजे होतं, ते नाही मिळालं. बाकीचं दुसरंच कुठलं तर कॉलेज मिळालं. बरेच विद्यार्थी असे पण आहेत ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट तर झाली, त्यांनी ऍडमिशन पण केलं आणि त्यांना काही कारणास्तव ते कॉलेज त्यांना ऍडमिशन कॅन्सल करावं लागलं त्या कॉलेजमधून. तर असे सर्व विद्यार्थी सध्या प्रवेशापासून वंचित आहेत. ते सर्व विद्यार्थी स्पेशल राऊंड 2चा वाट बघत आहेत, बरोबर आहे का नाही? आणि या स्पेशल राऊंड 2चं वेळापत्रक आहे ते आपल्या वेबसाईट वरती प्रसिद्ध झालेलं आहे. ते पूर्णपणे विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे याची माहिती मी तुम्हाला इथं देणार आहे. आता चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आपले जो व्हिडिओ असणार आहे त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा डिस्कस करूया. स्पेशल राऊंड 1 झाला बघा. आता वाजलेले आहेत बघा, आज किती वाजलेले आहेत बघा, 5:03 झालेत. आज दिनांक आहे 8/7/2026. तर बघा, 3 तारखेला ऑलरेडी जी अलॉटमेंट झाली होती, स्पेशल राऊंड 1 ची अलॉटमेंट लागली दुपारी 4 वाजता, सॉरी 3 वाजता अलॉटमेंट लागली. 4 वाजता विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन करायला चालू केलं. आणि याची जी पूर्वीची डेट होती ती किती होती बघा, पूर्वीची डेट 6 तारीख होती, ज्या दिवशी तुम्ही ऍडमिशन शेवटचं करू शकत होता. पण ही डेट वाढवून मिळाली आपल्याला, वाढून मिळाली 8 जुलै 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत. म्हणजे आजच बघा, आज दिनांक आहे 8/7/2026, सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही ऍडमिशन करू शकत होते. ठीक आहे. ज्यांना अलॉटमेंट मिळाली आहे त्यांना ऍडमिशन करायचं आहे, त्यांनी ऍडमिशन जाऊन केलेलं आहे. आता ह्यातनं बरेच विद्यार्थी राहिलेत, मग त्यांच्यासाठी कोणता राऊंड असणार आहे, तर तो स्पेशल राऊंड 2 असणार आहे. पण इथं सगळ्यात महत्वाची माहिती तुम्हाला विद्यार्थ्यांना सांगत आहे, हा जो स्पेशल राऊंड 2 लागणार आहे, ज्याला आपण ओपन टू ऑल राऊंड 2 म्हणत आहे, पण हा जो राऊंड असणार आहे फक्त आणि फक्त मुलींकरता असणार आहे. कुठलाही मेल कॅन्डिडेट जो मुलगा असणार आहे त्याला हा फॉर्म फिलअप करता येणार नाही. हे सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्या. स्पेशल राऊंड 2 असणार आहे, स्पेशल राऊंड 2, ज्याला आपण विशेष फेरी 2 म्हणत आहे, तो फक्त आणि फक्त फिमेल कॅन्डिडेट साठी असणार आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी, विद्यार्थिनींनी, पालकांनी नोंद घ्या, कारण हा खूप इम्पॉर्टंट आहे. नाहीतर मुलं म्हणतील की आम्ही पण यामध्ये, या राऊंड मध्ये आम्ही फॉर्म फिलअप करू शकतो का, तर नाही करू शकत. ठीक आहे. मुलांसाठी जो पुढचा राऊंड असणार आहे तो लागणार आहे, त्याची माहिती मी तुम्हाला आता थोड्या वेळात देणारच आहे. ठीक आहे. आपला हा जो स्पेशल राऊंड 2 असणार आहे तो फिमेल साठी असणार आहे, त्याचं वेळापत्रक पण आलेलं आहे. तर मुलींनी कशा प्रकारे हे वेळापत्रक फॉलो करायचं आहे ते पण मी या तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे पूर्णपणे. ठीक आहे. तर आता बघा, जे आज संपलं, आज जो स्पेशल राऊंड 1 ची डेट संपली 8 जुलैला संध्याकाळी 6 वाजता. 8 जुलै 9 जुलैला विद्यार्थिनींनी काही करायचं नाही, मुलींनी काही करायचं नाही. 10 तारीख खूप महत्वाची आहे बघा. 10 जुलैला काय होणार आहे, तुमच्या रिक्त जागा प्रदर्शित केली जातील. स्पेशल राऊंड 1 चे जेवढे काही ऍडमिशन झाले त्यातनं जेवढ्या जागा शिल्लक असतील प्रत्येक कॉलेजेसमध्ये, त्या व्हॅकन्सीज प्रदर्शित केले जातील 10 तारखेला. आणि 10 तारखेलाच आपल्याला 11 वाजता फॉर्म फिलिंग चालू करायचं आहे. फॉर्म फिलिंग पार्ट 2 भाग 2, अर्धाचा भाग 2 तुम्हाला भरायला चालू करू शकता तुम्ही 10 तारखेला सकाळी 11 वाजता. आणि 10 तारखेला सकाळी 10 वाजता तुमच्या रिक्त जागा प्रदर्शित केल्या असतील, वॅकन्सी ऑलरेडी प्रदर्शित झाली असेल 10 तारखेला. आणि 10 तारखेला तुम्हाला 11 वाजता, तुम्हाला जर विद्यार्थिनींना नवीन नोंदणी करायची असेल तर विद्यार्थिनी नवीन नोंदणी करू शकतात. विद्यार्थिनींचा फॉर्म भरत असताना पार्ट 1 मध्ये काही चुकलं असेल तर ते एडिट करू शकतात. विद्यार्थिनी आपला अर्जाचा भाग 2 भरू शकतात कधी, 10 तारखेला 11 वाजल्यापासून. आणि विद्यार्थिनींना 1 ते 10 कॉलेजेस विद्यार्थिनी देऊ शकतात कधी, 10 तारखेला 11 वाजल्यापासून. ठीक आहे.
तर ते फॉर्म फिलिंग चालू होईल आपलं 10 जुलैला सकाळी 11 वाजता. पण ते एंड कधी होणार आहे हे पण महत्वाचं आहे. फक्त आणि फक्त तुमच्याकडे 2 दिवस असणार आहेत, 10 तारीख 1 आणि 11 तारीख. आणि 11 तारखेला सायंकाळी 6 वाजता तुमचं फॉर्म फिलिंग पार्ट 2 म्हणजे अर्जाचा भाग 2 भरणं हे बंद होऊन जाईल. ठीक आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, सर्व मुलींनी नोंद घ्यावी, पालकांनी नोंद घ्यावी आणि पर्टिक्युलर टाइम मध्येच आपला अर्जाचा भाग 2 भरून तो काय करायचा आपल्याला लॉक करणं गरजेचं आहे. अर्जाचा भाग 2 लॉक करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता तसंच साइड बाय साइड कोटाचे ऍप्लिकेशन पण चालू होऊन जातील. ज्या विद्यार्थिनींना कोटामधून ऍडमिशन घ्यायचं आहे, इन हाऊस कोटा असो, मॅनेजमेंट कोटा असो किंवा तुमचा जो इन हाऊस मॅनेजमेंट आणि मायनॉरिटी कोटा असो, या तिन्ही कोटामध्ये विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेऊ शकतात. तर त्यासाठी फॉर्म फिलिंग पण साइड बाय साइड त्याच तारखेला चालू होणार आहे. 10 तारखेला सकाळी 11 वाजता ते 11 तारखेला सायंकाळी 6 वाजेपर्यंत या या पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये सगळेजण फॉर्म अर्जाचा भाग 2 भरून टाकतील, लॉक करून ठेवतील. ठीक आहे. आता 12 तारीख उजळेल, 12 तारखेला अलॉटमेंट प्रोसेस होणार. काय होणार? अलॉटमेंट प्रोसेस होणार. इथं तुम्ही काय करायचं नाही, तुम्ही वाट बघायचे 13 तारखेची. आणि 13 तारीख तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे, सर्व मुलींसाठी इम्पॉर्टंट असणार आहे. 13 तारखेला सकाळी 10 वाजता विद्यार्थिनींना समजून जाईल की त्यांना कोणतं कॉलेज मिळालेलं आहे. तर ज्या विद्यार्थिनींनी विशेष फेरी 2 साठी ऍप्लिकेशन केलेलं आहे, त्यांनी कोटामधून टाकलेला नाही आहे फॉर्म. सो विशेष फेरी कोटामधून त्यांनी टाकलेला नाही, त्यांनी नॉर्मल मधून टाकलेला असेल, त्या सर्व विद्यार्थिनींना त्यांच्या मोबाईलवरून काय होईल, मोबाईलवरून संदेश मिळेल की तुम्हाला हा कॉलेज अलॉट झालेला आहे. तसंच विद्यार्थ्यांनी लॉग इन करू शकतात. लॉग इन करून विद्यार्थी स्वतःचं जे काही कनिष्ठ महाविद्यालय असणाऱ्या कॉलेज आहे ते अलॉट झाले असेल त्याचा तपशील विद्यार्थ्यांनी बघू शकतात त्यांच्या लॉग इन मध्ये. ठीक आहे. तसंच जे कॉलेजेस असतील, कॉलेजच्या नोटीस बोर्डवरती अलॉटमेंट प्रोसेस जर झाले असेल त्याची जी लिस्ट आहे, कॉलेजची लिस्ट आहे, म्हणजे काय अलॉटमेंट लिस्ट प्रदर्शित केली जाईल कॉलेजमध्ये. पण आता जे कोटावाले विद्यार्थ्यांना काय करायचं आधी मी सांगितलंय तुम्हाला. कोटावाले विद्यार्थ्यांना सॉरी विद्यार्थी म्हणता येणार नाही, कोटामधील ज्या विद्यार्थिनी असतील ज्यांना कोटामधून ऍडमिशन लागलेलं आहे त्यांना कॉलेज कॉल करून देईल. कॉलेज काय करेल, त्या विद्यार्थिनींना कॉल करेल की बाई सॉरी त्या विद्यार्थिनींना सांगेल की तुमचं ऍडमिशन जे आहे, अलॉटमेंट जे आहे ते आमच्या कॉलेजला झालेलं आहे, तर आमच्या कॉलेजमध्ये या, डॉक्युमेंट जमा करा, फॉर्म डॉक्युमेंट जमा करा, तुमची जी फी आहे ते भरा आणि तुमचं ऍडमिशन कन्फर्म करून द्या. हे कोटावाल्यांसाठी. बाकी ज्यांनी नॉर्मल मध्ये भरलंय त्यांनी आपल्या लॉग इन मध्ये सर्व डिटेल्स चेक करू शकणार आहेत 13 तारखेपासून. ठीक आहे. त्याच्यानंतर 13 तारखेलाच त्याच दिवशी तुम्ही 11 वाजता 10 वाजता तुम्हाला अलॉटमेंट समजली, 11 वाजेपासून तुम्ही ऍडमिशन करू शकतात. आता तुम्ही 13 तारखेला सकाळी 11 वाजतापासून ही ही प्रोसेस तुम्ही ऍडमिशनची चालू केली तर तुमच्याकडे 2च दिवस असणार आहेत. 13 तारखेला सकाळी 11 वाजल्यापासून 14 तारखेला सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुली या ऍडमिशन करू शकतात. मग त्यावेळेस विद्यार्थिनींनी काय करायचंय, लॉग इन मध्ये जायचं, प्रोसीड फॉर ऍडमिशन करायचं, आपले जे डॉक्युमेंट सांगितलेले आहेत, मार्कशीट घ्या, त्याच्यानंतर तुमचं जे शाळा सोडल्याचा दाखला असेल घ्या, दोन्हीच्या झेरॉक्स काढून घ्या, त्याच्याबरोबर तुमचं आधार कार्ड घ्या, 2 फोटोज घ्या, त्याचबरोबर तुमचं जे काही सर्व डॉक्युमेंट्स असतील. आणि तुम्हाला आधी पण सांगितलेला आहे हा जो स्पेशल राऊंड 2 असणार आहे, मुलींनी खास करून माहिती लक्षात ठेवा, कुठल्याही प्रकारचे रिझर्वेशनचे फायदे तुम्हाला मिळणार नाहीत. तुमचे जेवढे मार्क्स असतील त्या मार्क्स वरतीच तुम्हाला ऍडमिशन भेटणार आहे. पण तुम्ही फॉर्म भरत असताना तुम्ही सगळ्यांनी रिझर्वेशनचे डिटेल्स म्हणजे आपले जे कास्टचे डिटेल्स असतील ते भरावे लागतील. आणि तुम्हाला ऍडमिशन करत असताना कास्ट सर्टिफिकेट लागल, नॉन क्रिमिलियर लागल, स्पोर्ट्स मधलं सर्टिफिकेट लागल. जर तुम्ही हे इलिजिबल असताल तर हे सर्टिफिकेट सगळे ऍडमिशन करत असताना जमा करा. अलॉटमेंट होत असताना तुम्हाला रिझर्वेशन नाही लागू होणार, रिझर्वेशन डिटेलचा तुम्हाला फायदा नाही मिळणार. पण ऍडमिशन करत असताना सर्व तुमचे जे कागदपत्र आहेत ते जमा करा. म्हणजे तुमचं ऍडमिशन झाल्यानंतर कास्टचे बेनिफिट असतील, काही रिझर्वेशनचे बेनिफिट असतील ते तुम्हाला मिळून जातील. अलॉटमेंट होत असताना तुम्हाला याचा फायदा नाही होणार, पण ऍडमिशन झाल्यानंतर याचा फायदा तुम्हाला 100% मिळणार आहे. त्याच्यानंतर 14 तारखेला सायंकाळी 6 वाजता पुढील विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. मग आता इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हा जो सगळा राऊंड असणार आहे तो मुलींसाठी असणार आहे. पण मी सांगतो की हा जो पुढचा राऊंड असणार आहे म्हणजे स्पेशल राऊंड 3 तो मुले
आणि मुली या दोघांसाठी असणार आहे. स्पेशल राऊंड 2 जो असणार आहे तो फॉर मेल कॅन्डिडेट ऑल्सो अँड फिमेल कॅन्डिडेट ऑल्सो. त्यामुळं असण्याची शक्यता आहे, म्हणजे असं पूर्णपणे 100% सांगू शकत नाही, पण मोस्टली तर हा मेल आणि फिमेल दोघांसाठी असणार आहे. पुढचा जो स्पेशल राऊंड 3 येणार आहे. आता स्पेशल राऊंड मध्ये मुलींसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे, मुलींना फायदा मिळणार आहे. कुठल्याही मुलाला हा फॉर्म भरता येणार नाही. त्यामुळे जेवढ्या काही जागा असतील त्यासाठी सर्व मुलीच कॉम्पिट करणार आहात. त्यामुळे काय होणार की विद्यार्थिनींचं ऍडमिशन हे लवकर होऊन जाईल. मग पुढच्या राऊंड मध्ये नक्कीच मुलं आणि मुली दोघांसाठी राऊंड आहे तो काय होणार आहे, ओपन होणार आहे. कधी? 14 तारखेला. 14 तारखेला राऊंड ओपन होणार नाही, पण 14 तारखेला तुम्हाला तिसऱ्या फेरीचं स्पेशल राऊंड 3चं वेळापत्रक लागून जाईल. ठीक आहे. आणि इथं बघा सर्वांनी इथं लिहिलेलं आहे बघा, 15 जुलै 2026 ला 15 जुलै 2026 ला सर्वांचं कॉलेज चालू होणार आहे. हे लक्षात ठेवा. इथं टीप पण तुम्हाला बघायला मिळते. दिनांक 15 जुलै 2026 पासून सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय सुरू होतील. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. ठीक आहे. ज्यांचं ऍडमिशन झालंय त्यांनी 15 तारखेसाठी तयार राहा. आणि त्याच्यानंतर रिक्त जागा प्रदर्शित केल्या जातील. स्पेशल राऊंड 2 मधून जेवढ्या जागा भरल्या जातील, फक्त मुलींनी जागा भरल्या जातील. त्यातनं जेवढ्या जागा भरल्या जातील ते सगळेजण ऍडमिशन झालं असेल मग ते सगळेजण आहे स्पेशल राऊंड 3 लागेल. मग कुठला? स्पेशल राऊंड 3 लागेल. त्याच्यामध्ये आपल्याला मुलं आणि मुली दोघही काय करू शकतात, ट्राय करू शकणार आहेत. तर आय होप सगळ्यांना माहिती या व्हिडिओमध्ये समजलेली आहे. आणि तुम्हाला हे जे मुलींसाठी जो स्पेशल राऊंड 1 आहे त्याच्या बाबतीत जे परिपत्रक जर तुम्हाला बघायचं असेल तर त्या परिपत्रकावरती आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो. आणि इथं पण तुम्हाला बघा, इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी मुलींकरिता विशेष 5वी फेरी आहे का, दिसतंय तुम्हाला? विशेष 5वी फेरी लागणार आहे. दिनांक 27/4/2026 हा नियम असणार आहे. त्यानुसार तुम्हाला हा निर्णय झाला होता. या फेरीमध्ये फक्त विद्यार्थिनींना त्यांच्या पसंतीक्रमानुसार कनिष्ठ महाविद्यालय निवड करून प्रवेशाची संधी देण्यात यावी. ठीक आहे, देण्यात येणारच आहे. या फेरीमध्ये फक्त विद्यार्थिनींचीच फक्त प्रवेश प्रक्रिया होणार असल्यामुळे विद्यार्थी यामध्ये प्रवेशित होणार नाही. या दृष्टीने संकेतस्थळावर तांत्रिक नियोजन करण्यात यावे. बघा, तुम्ही जेव्हा फॉर्म फिलअप करणार आहात तेव्हा तांत्रिक पद्धतच अशा प्रकारे असणार आहे की तुम्हाला फक्त फिमेल ज्या असतील मुली असतील त्यांनीच हे फॉर्म भरू शकणार आहेत. बाकी मेल कॅन्डिडेटला हा फॉर्मच भरता येणार नाही. तर हे परिपत्रकानुसार हे सगळी प्रोसेस चाललेली आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्या. ठीक आहे. आय होप सगळ्यांना माहिती व्यवस्थित समजलेली आहे. ठीक आहे. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामच्या पेजवरती तिथं तुम्ही मला विचारू शकता. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तसंच तुम्हाला काही जर डाऊट्स असतील अजून तर तुम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता, त्याचे उत्तर पण मी देत असतो. ठीक आहे. थँक्यू फॉर लिसनिंग पेशंटली. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.